तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बघा. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असताना आपली नवीन ट्रॅक्टरची लाइटिंग फायनली कंप्लीट झाली बघा. आणि जाता जाता सांगितलं होतं की आपली बॉक्स तयार करायला टाकले होते पैठणला. ते खास ते काल बॉक्स आपण बघा घेऊन आलो, त्याची एकदा तुम्ही क्लिप चेक करा. त्याच्यानंतर आपला समोरचा व्हिडिओ बघा कंटिन्यू करू. तर मित्रांनो जाता जाता म्हणलं दीपक भाऊकून जावं, त्यांच्याकडून बॉक्सचे पैसे न्यायचे आहेत कारण की आपल्याकडे थोडंसं बजेट कमी आहे आता सध्याच्याला. आता पाटावरती बघा कैसा आहे पाठ, चेक करा. पाणी तर गेलं राव. मस्त इथून एकदा उडी टाकली का थेट तिकडे निघायचं बघा पवायला. खाली बघा पहिले का इथून पूर्ण लिकेज राहायचं असं पाणी, सगळ्या याच्यात नदीत पाणीच पाणी राहायचं. कशी क्वालिटी आज सध्याच्याला आहे का पाटाच पाणी गेलंय आता. हे बघा इकडे बसलाय. अरे बाप, कटकर त्यो कटकर. बरं एक मिनिट नाही एकच मिनिट. आम्ही बॉक्स तयार करावं, आम्ही बॉक्स पैठणला तयार करायला टाकावं. आता बॉक्स आणायचा टाइम जर आला तर मुंगीतून हातगावला यायचं 5 किलोमीटर 5-6 किलोमीटरच्या वरती पैसे घ्यायसाठी. कोणाचे? त्यांच्या बॉक्स, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. पैठणला आम्ही जायचं उन्हात तळत बॉक्स घेऊन यायचा आपल्या घरी. आपल्या घरून मग उजूक हातगावकडे यायचं त्यांचे बॉक्स. जाऊ दे मित्रांनो, पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त किडा कोणाला आहे? किडा कोणाला आहे? बरं चालतंय. ज्याला किडा आहे बरं आम्हाला किडा आहे, आम्ही चाललोय पैठणला आणायला. वळवळ. चिलपी एक काय कुठे चिलपी? ओय काढ बाहेर. कसं आहे क्वालिटी क्वांटिटी अनलिमिटेड. रोस्ट खा नाही तर भाजी खा, सुक खा नाही तर कसं का नाही तर उकड खा. वास काय सुटला फेकून तिथे सिद्ध्या खाली. त्याच्या हातमध्ये काय आहे? उतरल्या गाडी लावायचीच बाकी बघा. तर बघा आपले बॉक्स तिथे ठेवलेले आहेत. बॉक्स हा पाईप लावायचे राहिले त्याच्यामध्ये होते. कुठं गेलेले ते? हा किती टाइम लागणार याला? तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितलात बघा. काल येता काय उशीर झाला, त्याच्यामुळे मी काय आपली ती कालची लाईटिंग टेस्टिंग करायची राहिली होती तेवढी केली. त्याच्यानंतर बघा जमलो होतो, व्हिडिओ काय शूट केला नाही काही नाही. आता आपले बॉक्स आहेत बघा सगळे आणलेले. आणले तसेच बघा इथं ठेवून दिलेले आहेत बघा. आता हा जो बॉक्स आहे बघा, हा बुफरचा बॉक्स आहे आपला, तो जो की दीपक भाऊला तयार करायला सांगितला होता. आणि हे जे बॉक्स आहेत का हे आपल्यावाले आहेत बघा, हे साईडचे आहेत तिकडचे. हा एक आणि एक नवीन गोष्ट बघा, हे माणसानं तुम्ही काय केलं आहे तर याचे जे का आपल्याला जे मागचे आपले जे जुने होते बघा हायड्राचे स्पीकर, ते याच्यात टाकायचे बघा. हायड्राचे आपले समजा ओव्हल्स म्हणतात त्याला बघा. तर ते आपल्याला आहे का आपल्या ह्या नवीन ट्रॅक्टरला टाकायचे. आणि हे जे बॉक्स आहे बघा आपल्या जुन्या बाळ्याला टाकायचे बघा. आणि मित्रांनो तुम्ही म्हणसान त्याला तर बाळ्याला तर बॉक्स आहे बघा, त्याच्या मागचं कारण असं. आता या बॉक्सची एकदा तुम्ही साईज चेक करा आणि त्या बॉक्सची साईज चेक करा बघा. आता याची जी आहे का ही जी लांबी आहे बघा, ही लांबी इथपर्यंत आहे. आणि याची ही आपण बॉक्स इथं आपण फिट करणार तिचे बघा इथपर्यंत. समजा जो आपल्याला एका मागं एवढा घ्या निघतो बघा, काय होतं ज्यावेळेस आपण हे ब्रेक दाबितो का बघा पाय ठेवायला जागाच राहत नाही. त्याच्यामुळं आपण हे असं कमी करून घेतलं बघा. नाही तर काय होतं याच्यावर पाय ठेवला का इथं डायरेक्ट इथं नाटक टच व्हायला लागलं इथं. आता फटाफट आहे का सगळ्यात पहिले एकदा आपला रोटा जॉईंट करून घेऊ, म्हणजे ते एकदा काम होऊन जाईल सगळं क्लिअर. आणि ते झाल्याच्या नंतर का आपल्याला जे आहे का आपल्या सगळ्या बॉक्सला बघा जेवढे बॉक्स आणलेले त्याला आहे का वॉटरप्रूफ करून घ्यायचे. त्यासाठी आपण येता जेव्हा काल का पैठणून बघा टचवूडचा डब्बा आणला बघा. जो आता तुम्हाला वॉटरप्रूफ दाखवतो कसं होतं बघा. जे की हे बघा याला हे असं वॉटरप्रूफ होतं आहे. याच्यावरती आहे का याची कोटिंग येते आहे का प्लाऊडवरती. यात पाणी जरी पडलं तरी ते आता ओलं होत नाही, काही नाही. प्लाऊड आपला आहे का फुगत नाही बघा. या साईडला थोडंसं ओपन झालं बघा, एवढी कोटिंग तयार होती. एकच मिनटं ह्या साईडला चेक करा, इथं थोडंसं माझ्याकडून धक्का लागलं तर निघली होती. एक अशी कोटिंग तयार होती ज्याने त्याच्यावर जर पाणी पडलं तर ते पाणी सरळ खाली निघून जातं बघा. ना आपल्या म्हणजे हे जो पूर्ण बॉक्स आहे का वॉटरप्रूफ जातो, पाण्याने जरी भिगलं तरी फुगत नाही बघा, बरेच दिवस चालतो. तर मित्रांनो आपल्या प्लॅनमध्ये थोडंसं आता चेंज आला आहे, कारण की विषय असं झाला बघा आपल्याला रोटा जोडायला कोण नाही. तर आपण एका ट्रॅक्टरला थोडंसं साईडला घेऊ, रोटा नंतर जोडू बघा. आणि आपलं याचं काम चालू करू बघा. याला आपलं टचवूड मारायचं काम, वॉटरप्रूफ करायचं काम. एक 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 याला बराच टाईम लागतो. आणि दुसरी गोष्ट अशी, आता फोनची आमच्या चार्जिंग संपायला लागली, त्याला चार्जिंग लावावं लागेल. यांना दिवसातून 3-4दा चार्जिंग लावावं लागेल. ज्यांच्याकडे फोन आहे
त्यांना माहिती यांचा काय प्रॉब्लेम. हिट तर इतका होतो ह्या दिवसाचा, बास विचारायचं नाही. पॉईंट टाकायचा, व्हिडिओ चालू करायचा, पॉईंट टाकायचा, व्हिडिओ चालू. तर मित्रांनो आता टचवूडचं काम चालू केलं बघा. सगळे बॉक्स आतमध्ये आणले. बाहेर अशी गरमी व्हायला लागली, असं ऊन पडलेलं आता कडकमध्ये, त्याच्यामुळं काय बाहेर काम करू वाटलं बघा. मस्त इथं फॅन चालू केला आहे. आपलं खाली ताडपत्री राहिली आणि त्याच्यावरती बॉक्स ठेवलेत. आता आपलं फटाफट कलर द्यायचं काम चालू करू. आणि आता मोबाईल चार्जिंग लावला आहे. इतका हिट दाखवायला म्हणजे चार्जिंग लावला एक 5-10 मिनटं चार्जिंग झाली, लगेच हिट टेम्परेचर हाय दाखवायला लागलं तिथं स्क्रीनवरती. तर साहेबाला बघा सिस्टम कसं केलेलं आहे. इथं फॅन लावला आहे, फॅनसमोर आपण इस्त्री ठेवली, असं इथं फोन चार्जिंग लावला आहे बघा. तेव्हा कुठं बघा तो चार्जिंग व्हायला लागला आहे. आता चार्जिंग करायला येऊ, नाही तर आपल्याला समोरचा व्हिडिओ काढता येणार नाही. फटाफट चार्जिंग करू. लय वांदे बघा. टेम्परेचर नाही का नुसतं बाहेर नेलं का लगेच हाय टेम्परेचर दाखवतं आणि लगेच व्हिडिओ सगळंच बंद. अगोदर थंड करायचं त्याला आणि मग बाकी काय करायचं. तर मित्रांनो आपल्या दोन्ही बॉक्सला बघा कलर देऊन झालेत बघा. आता फक्त यांची खालच्या साईड राहिली या साईडला, कारण की आता त्याला वरच्या साईडला वाळून द्यावं लागेल. तर वाळल्याच्या नंतर याला डबल एकदा हात मारायचा. आता सिंगल झालं, डबल एकदा पुन्हा एकदा हात मारला का म्हणजे डार्कमध्ये कलर पण येतो, लुक पण चांगला येतो आणि चांगलं बघा आपलं प्लाउड वॉटरप्रूफ होऊन जातो. आता राहिला सबवूफरचा बघा, दीपक भाऊचा, याला कंप्लीट करून घ्या. तर मित्रांनो 2-2.5 घंट्याचा गॅप घेतला बघा, चांगलं त्याला वाळून दिला. आता बघा सगळं कलर देऊन जाईल ते आपले. आता मस्त वाळलेत बघा. आता आणखीन एकदा एक फायनल कोटिंग करायची बघा. ती कोटिंग केल्यानंतर विषय संपला बघा. बॉक्सवरती डायरेक्ट पाणी जरी टाकलं ना तरी फुल्ली वॉटरप्रूफ होऊन जातं बघा, काहीच अडचण नाही. तर मित्रांनो आपलं जे इकडं कलर द्यायचं काम चालूच होतं की नाही, बाहेर बघा कसं वातावरण झालं बघा. आणि इतकं वारं झालं आहे मग, इतकं वारं झालं आहे तुम्हाला कालच्या एवढी मी सांगितलं होतं आपल्या पत्र्याची कंडिशन काय झाली. आणि चेक करा बघा, ते बघा सगळं पाणीच पाणी. तिकडचं वारं होतं, पत्रे शेवट कामातूनच गेले बघा. पळत आहे का झाकण टाकलं आहे, आपलं ट्रॅक्टर बाहेर काढलं म्हणलं पत्रे जर पडले ना खाली पडते. हे बघा सगळं वल्लं झालं. बुफरला आतमध्ये काही झालं नाही, ओके. टेपवरती पण झाकण टाकलं. ट्रॅक्टरला लगेच बाहेर काढून घेतलं, म्हणलं पडलं ना त्याच्या ह्याच्यावर पडण्यापेक्षा म्हणलं आपलं बाहेर काढून घेतलेलं बरं. आता काही नाही, आता वारं जरी आलं आता मोकळं झालं बघा. मग इतकं वारं होतं पास विचारता सोय नाही. तर मित्रांनो साऊंड सिस्टमचं आपलं समजा वरचं तर काम झालेलं आहे सगळं बघा. फक्त एक खालची साईड राहिलेली आणि प्लस इथं एक आपण ब्लॅक कलर आणलेला आहे समोर साईडला द्यायला, एवढं द्यायचं राहिलं आहे. पण याच्या अगोदर बघा काल एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ते काय झालं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता दाखवतो मी समोर. काल रात्री आहे का बघा, काल म्हणजे सायंकाळी आहे का बघा, पाऊस कमी वारा जास्त आल्यामुळे बघा आपल्या घरी तुम्ही काल बघितलं असं मी ती क्लिप ॲड करून देतो बघा. वाऱ्याची इतकं वारं होतं त्याच्यामुळं बघा आपलं शेड पडलं बघा तिथं. आता 2-3 दिवस आहे का त्यालाच तयार करता जाईल बघा. बघू व्हिडिओ जमलं ना संध्याकाळी पण टाकायला चालू करू. तर मित्रांनो सकाळपासून बघा आपलं ते शेडचं काम चालू होतं बघा. थोडासा आता टाईम निघाला म्हणलं आपल्या बॉक्सला लगेच कलर करून घ्यावं. जो आपण काल ब्लॅक कलरचं जेवढं डबे आणली होती बघा ही, तर फायनली मित्रांनो सगळ्यांना कलर देऊन झाला बघा. फ्रंट साईडने बघा येऊ ब्लॅक कलर आपल्या वूफरला झाला आहे, या दोन्ही स्पीकरच्या बॉक्सला पण झालं आहे, प्लस यांना पण केला. आता यांना वाळायला ठेवलं आहे. आणि आता काय करू बघा, मी असं म्हणतो पण असं वरची साईड करून ठेवली, जी आपली काल बघा खालची साईड राहिली होती कलर द्यायची. आता ही एकदा डबल कोटिंग याला सिंगल मारून घेऊ आणि वाळल्याच्या नंतर बघा अजून एकदा डबल कोटिंग मग करून घेऊ बघा. हिची पण राहिली होती ही साईड, हे बघा ही साईड. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बघा एवढंच. तर भेटूया आपल्या आणखीन एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बघा. आपलं शेडचं काम कंप्लीट करून आपलं सगळं काम म्हणजे असं घरचं काम सगळं आवरलं होतं बघा. आता फायनल झालं तर मला आपल्या ट्रॅक्टरकडे आता लक्ष द्यावं म्हणलं, ट्रॅक्टरचं आपलं काम चालू करावं. पण कालच्या सगळ्या कामाने सगळ्या दिदारा करून टाकला बघा. आता ते 2-3 दिवस काम जाईन, ते सगळं शेड खोलायचं आणि ते पडलेलं. आता बघू फटाफट करू बघा. याला पण थांबून जमणार नाही, कारण की आता दिवस जवळ आलेले आपले सीझनचे. तर घेऊ बघा पटकन करून घेऊ, लवकर करून घ्या. आता 1-2 दिवस समजा गॅप पडन मध्ये, तर ॲडजस्ट करून घ्या बघा.